ठिकाणी केलेले काम आहेत. पंकज वाजेवाडा निधी या सेलू तालुक्यामध्ये या वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये कोणीच नाही आणलं. परंतु ते लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी करण्यात आपण त्यांचं नाव का घेऊ नये, गावं वापरू नये. पंकज भाऊला धन्यवाद देतो. पंकज भाऊ आपण फार मोठी इमारत या ठिकाणी मंजूर करून आणली. 12.5 कोटी रुपयाचं काम आपण या ठिकाणी मंजूर करून आणलं. खरोखरच आमच्या या जनतेच्या आशीर्वादाचे धनी आहोत की 10 वर्षापूर्वी या विधानसभेचं आपण चित्र बघितलं आणि आज 10 वर्षानंतर आम्ही चित्र बघतोय की अनेक विकासात्मक कामं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मित्र त्या विधानसभेमध्ये होतं. 10 वर्षाच्या कार्यकाळात कुठेही महाराष्ट्रामध्ये प्रकल्प कार्यालय मिळालं नाही. ते प्रकल्प कार्यालय मित्र एकमेव वर्धेला पंकजभाऊच्या माध्यमातून मिळालं. हे आमच्या आदिवासी समाजासाठी मित्र फार मोठी अभिमानाची. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक चालना मिळण्याचं काम या ठिकाणी बंधूंनो होणार आहे. त्यासाठी तुमचं पंकज भाऊ या ठिकाणी मी अभिनंदन करतो. तुमचं अभिनंदन पंकज भाऊ तुमचं एवढ्यासाठी करतो की महाराष्ट्रात कुठेच नाही की जे सरपंच एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकसेवक म्हणून जे जनतेचे सातत्याने काम करत असतात, ग्रामीण भागातून जंगल भागातून शहरामध्ये येऊन आपल्या गावाच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात. जीवनात ती काय प्रसंग येईल त्याची काही कल्पना नसते. अशा सरपंचांचा महाराष्ट्रात एकमेव आमदार असे आहे पंकज भाऊ तुम्ही, की मला वाटत नाही की कोणी आपल्या गावच्या लोकप्रतिनिधीचा विमा त्या ठिकाणी काढला असेल. तो तुम्ही सर्व माजी आणि आजी सरपंचांचा विमा आपण काढून घेतला आणि त्यांचं जीवन सुरक्षित केलं. त्याबद्दल सुद्धा तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पंकज भाऊ भोयर यांच्याकडून आपण शिकून घेतलं पाहिजे की ज्या विकासाची ध्येयाने प्रेरित असणारा माणूस जर असेल तर तो छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष. निधी या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जेवढा निधी दिला तो इतिहासात कुठल्याही पक्षाने दिला नाही. याच्याकरता मी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे पालकमंत्री सन्मान्य सुधीरजी मुनगंटीवार आणि या ग्राम विकास विभागाचे मंत्री सन्मान्य गिरीशभाऊ महाजन यांचं मनपूर्वक या मंचावरून आभार व्यक्त करतो.